या जगाने माझा कामापुरता वापर केला आणि माझी साथ सोडून दिली. त्याच वेळी या येडा माईनं मला मायेनं जवळ घेतलं आणि माझ्या सुखादुःखात पाठीशी उभी राहिली. आणि या येडा माईमुळं माझ्या चेहऱ्यावर खूप आनंद आला. या आईनं मला लेकरावानी जीव लावला. तिनं मला लावला जीव गुळावानी ग्वाड, रांचं मी पाखरू पण लेकरावानी लाड. तिनं मला लावला जीव. येडा माय, मन थकलंय माझं आई, डोळे भरून आल्यात आई. या तुझ्या लेकराची हाक तुझ्यापर्यंत पोचत का नाही येडा माई? या तुझ्या लेकराचं एवढं पण सत्व नको पाहूस येडा माई. आता तरी माझ्या घरी आनंदाने ये ना ग येडा माई. माझा एक मित्र आहे आणि तो येडा माईला सदैव काही ना काहीतरी मागत असतो. तो येडा माईला म्हणतो, येडा माय मला दुःख देऊ नको, मला धन दौलत दे, माझ्या जीवनामध्ये आनंदी आनंद कर आणि मला गरीब ठेवू नको. तर मी त्याला 2 शब्द बोलणार आहे. जर या आईसमोर हात पसरून सर्व काही मिळत असलं तर या जगामध्ये एकही माणूस गरीब राहिला नसता. थोडंफार प्रयत्न आपल्यालाही करावा लागतं. आपल्या प्रयत्नाला यश येडा माय 100% देणार. एखाद्याच्या कष्टाचा घास जर हिसकावून घेत असाल आणि तुम्हाला वाटत असेल ती येडा माय तुम्हाला माफ करल, हे अतिशय चुकीचं आहे. ती येडा माय तुम्हाला कधी माफ करणार नाही, कारण की ती तिच्या लेकराच्या डोळ्यामध्ये एक पण अश्रू बघू शकत नाही. तिच्यासाठी तिची लेकरच सर्व काही आहेत. दुष्काळाच्या काळामध्ये सुद्धा माझ्या आबाजी पाटलांनं गोरगरिबांची मदत केली, त्यांना अन्नदान केलं. एकाही लेकराला कधी उपाशी झोपू दिलं नाही. म्हणून माझ्या येडा माईला त्यांची सेवा एवढी आवडली. म्हणून माझी आई त्यांना भेट देण्यासाठी त्यांच्या वाड्यावर गेली, त्यांना आशीर्वाद दिला. आणि आज त्या आबाजी पाटलांमुळं ती येडा माई येरमाळ्यामध्ये आली. आणि आज त्यांच्यामुळं या येडा माईची सेवा करण्याचं सुख आम्हाला मिळालं. हेच आमच्यासाठी भरपूर आहे. आई राजा उदे उदे. चांगल्याने चांगलं आणि वाईटाने वाईट समजलं मला, पण माझ्या वाईट वेळेत कोण कामी नाही आलं. सर्व माझ्यापासून आपोआप दूर झाले. आणि त्याच वाईट वेळेमध्ये येडा माईनं माझा हात पकडला आणि मला येरमाळ्याला घेऊन गेली आणि माझं गाराण ऐकून घेतलं. आणि या आईनं मला लेकरावानी जीव लावला. तिनं मला लावला जीव गुळावानी ग्वाड, रांचं मी पाखरू पण लेकरावानी लाड. द्यायला काचाचं घरही दिलं असतं मला माझ्या येडा माईनं, द्यायला काचाचं घरही दिलं असतं मला माझ्या आईनं. पण दगड मारणारा शेजार माझ्याकडे भरपूर आहे, म्हणून मी या आईला नको म्हणलो. जेवढं दिलं तेवढं भरपूर दिलं येडा माई. फक्त सुखा दुःखात तुझा हात माझ्या डोक्यावर राहू दे आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे. द्यायला देशील तू काचाचं घर, द्यायला देशील तू काचाचं घर, पण दगड मारणाराचा नको ग शेजार. द्यायला देशील तू काचाचं घर. येडा माय, गायीपासून वासरू दूर झाल्यावर त्या वासराला कळत नाही गायीपर्यंत कसं जावं ते. तसंच आई तुझ्या या लेकराचं झालं आहे. तो तुझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत आहे, पण अडी अडचणीमुळे आई तो येऊ शकत नाही. त्याच्या अडी अडचणी सर्व दूर कर आणि त्याला बोलव तुझ्या येरमाळ्याला. आई राजा उदे उदे.
माझ्या येडामाईनं मला कवड्या दिल्या. तुम्हाला जर अशा कवड्या कधी मिळाल्या तर त्याला कधी दुर्लक्ष करू नका. येडामाय आपली परीक्षा बघत असते, तिचं लेकरू कवडी उचलतंय का नाही. त्याच्यामुळं आईसाहेबांच्या कवडीला कधी दुर्लक्ष करू नका. त्या कवडीला आपल्या देवघरात तिची सेवा करा. आईसाहेब खूप प्रसन्न होतात. आई राजा उदे उदे.